गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाव आर यू? कशा आहात? व्यवस्थित. आज आपण कॅपलरी एक्सप्रेशन बघणार, राईज ऑर फॉलचं सेकंड मेथड बघणार आहे. मागच्या लेक्चरला आपण म्हणजे मागच्या व्हिडिओ आपण युजिंग ए प्रेशर डिफरन्सच्या मेथडच्या साईन आपण काय काढली होती, हाईट काढली होती. हे एक्सप्रेशन बघितलं तर एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. ओके, टी म्हणजे सरफेस टेन्शन, त्या लिक्विडचं, थिटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड आणि जी म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे जे आपण एक्सप्रेशन काढलं होतं हाईट ऑफ लिक्विड कॉलम, जी हाईट ऑफ लिक्विड कॉलम होती ही. ओके, बाय युजिंग प्रेशर डिफरन्स हे एक्सप्रेशन आपण बघितलं होतं. आणि आपण हे पण सांगितलं होतं, रेडियस कॅपिलरी ट्यूबची जेवढी कमी कराल तेवढी हाईट करणार आहे लिक्विड राईज, म्हणजे लिक्विड लेवल वाढणार आहे. ओके, आज आपण सेकंड मेथड बघणार आहे. बघा, सेकंड मेथड आहे युजिंग फोर्सेस. फोर्सेस कोणकोणते आपण बघणार आहे आता. बघा आता थोडंसं एक्सप्लेनेशन बघू आपण ह्यात. कन्सिडर आपण एक बीकर घेतलेला आहे, त्यामध्ये लिक्विड लाईक वॉटर, प्युअर वॉटर घ्यायचं नाही. प्युअर वॉटर घेतलं तर आपल्याला मेनिस्कस कसं मिळेल, पूर्ण हॉरिझॉन्टल मिळेल असा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मिळेल, 0. त्यासाठी आपण प्युअर वॉटर घेणार नाही, लक्षाचं. वॉटरच घेणार आहे पण ते प्युअर घ्यायचं, थोडंसं इम्प्युअर घेणार आहे. बघा, आणि त्यामध्ये आपण एक कॅपलरी ट्यूब घेतलेली. क्लीन कॅपलरी ट्यूब इज डीप्ड व्हर्टिकली. आता इथे दिसताना तुम्हाला खूप मोठी दिसते, ॲक्च्युली खूप लहान असणार, त्याचा डायमीटर्स खूप कमी आहे, फाईन बोर आहे, रेडियस खूप कमी आहे लक्षाचं. इथं ही ॲक्च्युली आहे, पण आपण डायग्राममध्ये आपल्याला समजण्यासाठी आपण काही दाखवलेली, थोडीशी मोठी दाखवलेली. ओके, ही कॅपलरी ट्यूब आपण काय केली, व्हर्टिकली अशी काय केली, डीप केलेली. लिक्विड कॉर्नर राईज इन द कॅपलरी ट्यूब्स. का राईज होते ते आपण मागचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, आता बघा, हा जो मेनिस्कस जर बघितला तर तो कसा आहे, कॉन्केव्ह आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन, आपण हा पॉईंट बघितला होता. सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं बघा. आता हा जो फ्री सरफेस आहे, हा जो मेनिस्कस आहे कसा आहे, कॉन्केव्ह आहे. हा जो दिसतोय तुम्हाला तो फ्रंट व्ह्यू दिसतोय. ॲक्च्युली हा कसा आहे, फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू. आणि टॉप व्ह्यूनी जर बघितलं तर तो तुम्हाला असं दिसेल. ओके, तर हे जेवढे मॉलिक्युल्स असणार आहेत, समजा हा मॉलिक्युल आहे, हा मॉलिक्युल आहे, आपण शिकलेले, हा मॉलिक्युल ह्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार आहे, हा मॉलिक्युल त्याच्यावरती पण काय करणार आहे, फोर्स एक्झर्ट करणार आहे. थोडंसं मी मोठं दाखवतो. म्हणजे हा मॉलिक्युल हा इकडं त्याला ओढणार आहे, हा त्याला इकडं ओढणार आहे. इथे लक्षात. तसं हा पण मॉलिक्युल त्याला इकडं ओढणार आहे, हा पण मॉलिक्युल त्याला इकडं ओढणार आहे, हा पण मॉलिक्युल इकडं ओढणार आहे, हा पण. हे सगळेच मॉलिक्युल्स एकमेकांवरती काय करतात, फोर्स. त्यामुळे सरफेस टेन्शनची टेन टू ॲक्वायर्स मिनिमम सरफेस एरिया. इथे लक्षात. तसं इथं बघायला गेलं, हा मॉलिक्युल सरफेसवरचा, हा याला ओढणार आहे, हा याला ओढणार आहे, परत हा याला ओढणार आहे, हा याला ओढणार आहे, हा याला ओढणार आहे, हा याला. ओके, आता इथं जो असणार तो ग्लास. बघा, आता इथपर्यंत कोणता फोर्स आहे, ह्या कोहिजिव्ह फोर्स आहे. ह्या दोन मॉलिक्युल सेम सबस्टन्स आहे, कोहिजिव्ह फोर्स आहे. आपण फोर्सेससाठी बघतोय लक्षात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, आता इथं जो असणार तो कोहिजिव्ह फोर्स, आणि ते मॉलिक्युल एकमेकांमध्ये फोर्स असल्यामुळं काय करणार, एकमेकांमध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके, कोहिजिव्ह आहे, लक्षात ठेवायचं. आता हा जो मॉलिक्युल आहे, हा जो असणार तो ग्लासचा, हा पण काय असणार इथं, ग्लासचा. बघा, आता व्यवस्थित बघा, थोडंसं अजून मी हे करतो.
ओके. आता लक्ष द्या इकडं. हा मॉलिक्यूल आहे तो वॉटरचा आहे. तो कुणाला ओढणार आहे? ह्या मॉलिक्यूलवरती फोर्स इकडं ओढणार आहे त्याला, ह्या दिशेला. तसं हा पण मॉलिक्यूल, ह्या मॉलिक्यूलला इकडं ओढणार आहे. जसं इथं आहे हा मॉलिक्यूल आहे, तो ह्या मॉलिक्यूल इकडं ओढणार आहे. हा मॉलिक्यूलसुद्धा त्याला काय करणार आहे? इकडं ओढणार आहे. समजते? हा मॉलिक्यूल म्हणतोय मी. हा तर ओढतोयच हा मॉलिक्यूल. आता आपण इकडे बघूया. हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलवरती फोर्स एक्झर्ट करतो, कोहेसिव्ह असणार आहे. आणि हा मॉलिक्यूल ह्या ग्लासच्या मॉलिक्यूलला पण इकडे ओढणार आहे. येथे लक्षात? ह्या दिशेला हा मॉलिक्यूल इकडे ओढणार आहे असा, आणि हा पण मॉलिक्यूल त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार आहे, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. म्हणजे इथं ॲडिटिव्ह फोर्स असणार आहे, कारण ग्लासचा मॉलिक्यूल आणि हा लिक्विड वॉटरचा मॉलिक्यूल, आणि तो जो फोर्स असा असणार आहे, हे डायरेक्शन अशी असणार आहे. हा पण मॉलिक्यूल ह्याला इकडे ओढणार आहे, आणि हा जो फोर्स येतो कशामुळे? फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणि तो फोर्स कुठे असते? इनसाइड द लिक्विड. म्हणजे हा जो ग्लासचा मॉलिक्यूल आहे, तिथं दिसतंय तुम्हाला, किंवा इथं पण दाखवलंय, त्या मॉलिक्यूलवरती हा मॉलिक्यूल काय करतोय? फोर्स एक्झर्ट. अजून तुम्हाला मोठं दाखवतो थोडंसं. आपला आणि ग्लासचा, म्हणजे हा मॉलिक्यूल ह्याला इकडे ओढतोय, हा मॉलिक्यूल. परत हा मॉलिक्यूल कुणाला ओढणार आहे? ग्लासच्या मॉलिक्यूलला. तो फोर्स कुठं असणार आहे? ह्या दिशेला असणार आहे. आणि ह्या दोघांमधला जो फोर्स कोणता असणार आहे? ॲडिटिव्ह फोर्स. आणि ह्या दोघांमधला कोणता असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. ओके. म्हणजे आता हा जो मॉलिक्यूल आहे फर्स्ट म्हणून आपण, हा सेकंड मॉलिक्यूल फर्स्टला ओढतोय, आणि फर्स्ट मॉलिक्यूल कुणाच्या मॉलिक्यूलला ओढतोय? ग्लासच्या मॉलिक्यूलला ओढतोय तो, बरोबर आहे. आणि तो जो फोर्स कोणता असणार? ॲडिटिव्ह फोर्स. आणि तो कुठं असणार आहे? ह्या दिशेला असणार. त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. आणि हा जो फोर्स असं कशामुळे असणार? फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन असणार आहे हा जो फोर्स. तसंच इथल्या पण मॉलिक्यूलला तो इकडे ओढणार आहे. हा ग्लास मॉलिक्यूल रेड कलरचा दाखवतो ग्लास, आणि हा आपला वॉटरचा, त्याला इकडे ओढणार आहे. ओके. आणि हा जो असणार आहे तो फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन असणार आहे. इथे लक्षात, हा काय असणार आहे? फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. समजलं? बाकी काय नाही. म्हणजे आता बघा, हा पाण्याचा मॉलिक्यूल ग्लासच्या मॉलिक्यूलवरती फोर्स एक्झर्ट करतोय, बरोबर आहे. आणि तो आतल्या बाजूला आहे, म्हणजे ग्लास मॉलिक्यूलवरती फोर्स एक्झर्ट केला आहे. त्या ग्लास मॉलिक्यूलवरती काय झालेलं? ॲक्शन. बघा कुणी ॲक्शन केलेली? ह्या लिक्विडच्या मॉलिक्यूलनी. हा जो लिक्विडचा मॉलिक्यूल आहे, लिक्विडच्या मॉलिक्यूलनी कुणावरती ॲक्शन केलेली? ह्या ग्लास मॉलिक्यूलवरती. कुठं ओढलेला आहे? त्याला खाली ओढलेलं आहे. आणि अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ काय असतो? जर एखाद्याने ॲक्शन केली, असं फळ्यावर जर मी मारलं, तर फळा मला काय देणार आहे? रिॲक्शन्स. किंवा ही जर भिंत असेल, किंवा ब्लॅकबोर्डवरती मी असं मारलं, तर बोर्ड मला काय देणार आहे? रिॲक्शन. न्यूटन्स थर्ड लॉ. तशी ह्या ग्लासला कोण ओढतोय? ग्लास मॉलिक्यूलला. हा लिक्विड मॉलिक्यूलची ॲक्शन कुठं झालेली? इकडं झालेली. त्यामुळे ग्लास मॉलिक्यूल त्याला कुठं ओढणार? इकडं. ही रिॲक्शन. ही रिॲक्शन. इथं पण आपल्याला ही रिॲक्शन अशी मिळणार. रिॲक्शन कशी असणार? इक्वल अँड अपोजिट. जेवढं इकडं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इकडं आहे, हा लिक्विड मॉलिक्यूल ह्याला ओढतोय ग्लासच्या मॉलिक्यूलला, ती झाली ॲक्शन. आणि कुणावरती ॲक्शन झाली? त्या ग्लास मॉलिक्यूलवरती. मग ग्लास मॉलिक्यूल त्या लिक्विडच्या मॉलिक्यूलला पण रिॲक्शन देणार आहे, ते असे असणार आहे. क्लिअर? काय डाऊट्स? म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कुठं असणार आहे? असं असणार आहे बघा. म्हणजे इथल्या मॉलिक्यूल फोर्स ड्यू टू, समजा हा ए म्हणू आपण, इथला जो असणार तो ए म्हणू, आणि इथला असणार तो काय असणार आहे? बी. किंवा काय गरज नाही, तो आपण हा जो फोर्स असणार तो असा असणार, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके. आणि सॉलिड वॉलशी त्यांनी काही अँगल केलेलं आहे. ओके. म्हणजे कुणावरती फोर्स एक्झर्ट झालेला आहे? ते ग्लास मॉलिक्यूलवरनी. कुणावरती? जो नेबरिंग हा लिक्विडचा ग्लासचा मॉलिक्यूल आहे, आणि कुणी त्याच्यावरती? ह्या लिक्विडच्या मॉलिक्यूलवरनी. तसंच हा ग्लासचा मॉलिक्यूलला कुणी ओढलेलं इकडं? लिक्विडच्या मॉलिक्यूलनी. ओके. आता त्या ग्लास मॉलिक्यूलवरती काय झालं? ॲक्शन. ग्लास मॉलिक्यूल काय देणार आहे? रिॲक्शन. ते अशा इक्वल अँड कशी असणार आहे? अपोजिट.
इकडं पण सेम असणार आहे. क्लिअर. ही रिॲक्शन म्हणजेच ते काय असणार आहे, इक्वल फोर्स आहे. हा इक्वल डायरेक्शन म्हणजे तो सरफेस टेन्शन असणार आहे. आणि हा जो फोर्स असणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असणार आहे. हा जो फोर्स ॲक्ट झालेला आहे, कारण कुणी ॲक्ट केलेला आहे, ह्या लिक्विड मॉलिक्युलनी कोणाच्या त्या ग्लास मॉलिक्युलवरती जो चिकटलेला आहे. येते लक्षात. म्हणजे हा जो फोर्स असणार आहे, फोर्स ड्यू टू काय असणार आहे, सरफेस टेन्शन्स. क्लिअर. इथं समजलं. इथे एक अँगल तयार झालेला आहे, अँगल थिटा. हा इक्वल अपोजिट, हा सुद्धा काय असणार आहे, थिटा. ओके. ठीक आहे. हे आपले फ्रंट व्ह्यू दिसतं इथून, बरोबर आहे. असं पूर्ण सगळ्या मॉलिक्युलवरती जो फोर्स असणार आहे तो आतल्या बाजूला असणार आहे, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. ओके. बघा आता हे समजलं. म्हणजे परत एकदा मी सांगतो, जेवढे सरफेस ऑफ लिक्विडवरती मॉलिक्यूल असणार त्यांच्यामध्ये काय असतं, एकमेकांमध्ये काय असतं, हा मॉलिक्यूल ह्याला ओढत असतो, हा मॉलिक्यूल ह्याला ओढत असतो. तसंच हा मॉलिक्यूल ह्याला, हा मॉलिक्यूल ह्याला, हा या ग्लासच्या मॉलिक्यूलला पण हा ओढणार इकडं आणि ग्लास मॉलिक्यूल पण इकडं ओढणार आहे. पण तो जो फोर्स असणार आहे, हा लिक्विडचा मॉलिक्यूल ग्लासच्या मॉलिक्यूलला खाली ओढणार आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इनसाइड असणार आहे. ओके. म्हणजे ह्या लिक्विड मॉलिक्यूलनी ग्लास मॉलिक्यूलवरती काय केली, ॲक्शन, आणि ग्लास मॉलिक्यूल त्याला काय देणार आहे, रिॲक्शन. क्लिअर. हे फक्त समजून घ्या. बघा आता म्हणजे हा जो आपल्याला सरफेस टेन्शन आहे ते कशामुळे, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन असणार आहे. ओके. बघा आता एच म्हणजे काय असणार आहे, हाईट ऑफ लिक्विड कॉलम. लिक्विड कॉलमची हाईट ऑफ लिक्विड कॉलम. आर म्हणजेच काय असणार आहे, रेडियस. रेडियस समजते ना, ही रेडियस असणार आहे एवढी. ओके. असं जर दाखवायला झालं, ही रेडियस म्हणजे थोडक्यात ही रेडियस कशाची असणार आहे, रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. ओके. रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड. जे आपण लिक्विड घेतले त्याची ती काय असणार आहे, डेन्सिटी असणार आहे. टी म्हणजेच काय असणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. या सरफेस टेन्शन म्हणून आपण. ओके. ठीक आहे. आता बघा आता ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन्स आपण काय करणार, रिझॉल्व्ह करणार. द रिॲक्शन्स कॅन बी रिझॉल्व्ह इन टू कॉम्पोनंट्स. द रिॲक्शन्स कॅन बी resolved into two perpendicular components. दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स असणार आहेत. बघा हा एक कॉम्पोनंट्स मी काढतो आणि हा एक कॉम्पोनंट्स आहेत परपेंडिक्युलर. ओके. तसंच इकडे सुद्धा तसंच असणार आहे. हा रिएक्शन्स कॅन बी रिझॉल्व्ह टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स. हा एक ॲक्सिस म्हणून आणि हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स. आता कोणाच्या लगतचा जो असतो तो काय असतो, टी कॉस थिटा. कोणाच्या लगतचा काय असतो, टी कॉस थिटा. हा व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता मला, एक व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता मिळेल आपल्याला, टी कॉस थिटा. तो अलॉंग
द वॉल ऑफ कॅपलरी ट्यूब, कॅपलरी ट्यूबच्या वॉलवरती येतो, हा सुद्धा टी कॉस थिटा. आणि दुसरा जो असणार आहे तो हा काय असतो, टी साइन थिटा. हे समजते ना तुम्हाला रिझॉल्युशन्स. ओके, हा सुद्धा काय असणार आहे, टी साइन थिटा. कोणाच्या लगतचा लक्षात, हा अँगलच्या तो टी कॉस आणि त्याच्या इकडचा टी साइन थिटा. आता हे काय आपण हे करत बसणार नाही, ते ऑलरेडी आपण बरेच असे बघितलेत. हा जो असणार तो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी साइन थिटा, तो परपेंडिक्युलर टू द वॉल ऑफ द कॅपलरी ट्यूब. कॅपलरी ट्यूबच्या वॉलला तो कसा आहे, परपेंडिक्युलर. ओके, आता हा फोर्सच आहे, फोर्स सरफेस टेन्शन. हा सुद्धा काय, फोर्स सरफेस, हे एकमेकाला काय येतात इक्वल आणि कसे आहेत, अपोजिट आहेत. तर हे काय येतात कॅन्सल. म्हणजे टी साइन थिटा आणि टी साइन थिटा काय होणार, कॅन्सल होणार. ते कसे इक्वल आणि अपोजिट, इक्वल आहेत आणि डायरेक्शन अपोजिट आहेत, त्यामुळे काय होणार ते कॅन्सल होणार आहेत. आता राहिला कॉम्पोनंट कोणता, हा कॉम्पोनंट इथल्या मॉलिक्युल असा वर उचलतोय, इथल्या मॉलिक्युल असा वर उचलतोय. आता हे दोन मॉलिक्युल नसणार आहेत लक्षायचं. ओके, हा जो टी कॉस थिटा आहे तो बघा, आता आपण हा फ्रंट व्ह्यू बघतोय, हा फ्रंट व्ह्यू बघतोय लक्षायचं. ओके, पूर्ण जर आपण हा बघितला, पूर्ण असा मेनिस्कस आहे. ओके, किंवा आपण असं दाखवू, ह्याच्यावरती हा टी कॉस थिटा, तसंच ह्याच्यावरती टी कॉस थिटा, हा टी कॉस थिटा, 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 हा टी कॉस थिटा, टी कॉस थिटा. असे थोडक्यात असं असणार आहे. ह्या पूर्ण सरकम्फरन्सवरती कोण ॲक्ट होणार आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंट्स. आपण फक्त हा ए पॉईंट म्हणून हा बी पॉईंटवरती दाखवलेत, पण पूर्ण असं असणार आहे लक्षात. कारण आपले जे कॅपलरी ट्यूब आहे, हा फ्रंट व्ह्यू फक्त तुम्हाला एवढेच दिसते, पण पूर्ण असा असणार आहे. आणि हा जो पूर्ण जो असणार आहे तो काय असणार आहे, टी कॉस थिटा इंटू कशावरती ॲक्ट होते, हा पूर्ण सरकम्फरन्स 2πr. सरकम्फरन्स आपल्याला माहिती आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला जर दाखवायचं झालं, हा बघा, हा दिसताना हा आपल्याला हा मेनिस्कस, पण पूर्ण असा असणार आहे. आणि प्रत्येकावरती काय असणार, हा फोर्स टी कॉस थिटा, टी कॉस थिटा, आणि तो कुठं असणार, व्हर्टिकली. ते लक्षात असं असणार आहे हे सगळे. आणि टी साइन थिटा ते असे असणार आहेत, ते एकमेकाला काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. आणि हे जे सगळे दिसतात ते कुठे आहेत, व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता आहे, टी कॉस थिटा. आणि पूर्ण हा जो मेनिस्कस आहे हा कसा आहे, कॉन्केव्ह आहे, बरोबर आहे. त्यावरती असा फोर्स ॲक्ट होते. म्हणजे इथं जो फोर्स ॲक्ट होणार, द फोर्स इज द सरफेस टेन्शन, बरोबर आहे. आणि तो कुठे अपवर्ड, आणि तो जो फोर्स असणार आहे सरफेस टेन्शन ॲक्टिंग पूर्ण ह्या ऑल किंवा ओवर मेनिस्कसवरती जो असणार आहे तो किती असणार आहे, टी कॉस थिटा इंटू 2πr. हा फॉर्म्युला कसा आला, कारण टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स पर युनिट लेंथ, आणि फोर्स येईल काय असणार आहे, टी इंटू यल. आता आपला टी काय आहे, हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे, हा फोर्स. आणि पूर्ण ही जी लेंथ असणार आहे, ही यल म्हणजेच काय असणार आहे, ही लेंथ काय असणार आहे, हे कॅपलरी ट्यूबची जर रेडियस आर असेल तर ही पूर्ण लेंथ काय असणार आहे, 2πr. ही लेंथ किती असणार आहे, 2πr. ओके, मग हा टी म्हणजेच काय, हा ह्याचाच आपण रिझॉल्युशन्स केलेलं आहे, टी कॉस थिटा. आणि यल म्हणजेच काय असणार आहे, 2πr. प्रत्येक ह्याच्यावरती तो ॲक्ट होतो टी कॉस थिटा.
असं नाही की फक्त इथं आणि इथं होतोय. आणि तो कसा असणार आहे, अलॉंग द वॉल असणार आहे. येतं लक्षात, अलॉंग द काय असणार आहे, वॉल असा. आणि हा कॅन्सल होणार आहे लास्ट याच. क्लिअर. म्हणजे एवढा फोर्स सरफेस टेन्शन ॲक्ट होतोय. त्याला नंबर 1 देऊ किंवा आपण असं लिहूया, F इज इक्वल टू टी कॉस थिटा इंटू 2πr. एवढा फोर्स हा जो लिक्विड कॉलमला वर धरलेला आहे त्याने, असं ह्या सगळ्या टी कॉस थिटा इंटू 2πrनी एवढा फोर्स त्या लिक्विड कॉलमवरती ॲक्ट होते आणि त्यांनी वर असं धरलेलं आहे. येते लक्षात. आता मला सांगा, हे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना मास असणार आहे. आपण जे बघतोय ते एवढंच बघतोय लक्षात, हा लिक्विड कॉलमसाठीच बघतोय आपण. ओके. प्रत्येक मॉलिक्युल्स बघा मास असणार आहे आणि त्याचं वेट कुठं असणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि त्या वेट, टोटल वेट ह्या लिक्विड कॉलमचं कुठं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. बघा वेट ऑफ द लिक्विड कॉलम, बघा वेट ऑफ ए लिक्विड कॉलम. वेटचा फॉर्म्युला काय असतो, M इंटू G. ओके, मी इथं लिहितो वाटल्यास, वेट इज इक्वल टू mg. ओके. आपल्याला माहिती आहे द डेन्सिटी ऑफ लिक्विड कॉलम, डेन्सिटी ऑफ लिक्विड कॉलम, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास. कशाचं घ्यायचं, मास ऑफ लिक्विड कॉलम. एवढंच बघायचं आपल्याला. आणि लिक्विड कॉलमला कोणी वर उचललेलं आहे एवढ्या फोर्सने, टी कॉस थिटा इंटू 2πr. ओके. आणि व्हॅल्यूम ऑफ लिक्विड कॉलम M अपॉन V. म्हणजे देअरफॉर M इंटू काय मिळेल, रो इंटू V. म्हणजे त्या लिक्विड कॉलम, हा जो लिक्विड कॉलम आहे त्याची हाईट H आहे, रेडियस काय R आहे, तर त्याचा व्हॅल्यूम काय असणार आहे, πr²h. मग काय येईल, देअरफॉर M इज इक्वल टू रो πr²h. हे पुट, हे इक्वेशन 2 मध्ये पुट करू, पुट इन इक्वेशन 2. म्हणजे आपल्याला काय वी गेट काय मिळेल बघा, वेट इज इक्वल टू रो πr²h इंटू G. इक्वेशन 3. हे जे वेट आहे लिक्विड कॉलमचं वेट, ते कुठे डाऊनवर्ड आहे. आणि हा कॉम्पोनंट जो आहे, सॉरी हा जो फोर्स आहे तो कुठे अपवर्ड आहे. म्हणजे लिक्विड कॉलमच्या वेटला, हा जो लिक्विड कॉलमचं जे वेट आहे ते खाली आहे. आणि ती किती वेट आहे, रो πr²h. रो म्हणजे डेन्सिटी त्या लिक्विडची, आर म्हणजे रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, H म्हणजेच हाईट, आणि G म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्या वेटला कोणी बॅलन्स केलेलं आहे, तर हा कॉम्पोनंट्स, व्हर्टिकल कॉम्पोनंट टी कॉस इंटू 2πr. एवढा फोर्स म्हणजे वरचा फोर्स आणि खालचं वेट हे कसं असणार, इक्वल. म्हणजे तो आत्ता जो हा लिक्विड कॉलम आहे काय, इक्विलिब्रियम आहे. समतोल काय आहे, तर जेवढा वरचा फोर्स आहे तेवढाच काय असणार आहे, त्याचं वेट असणार आहे. म्हणजे देअरफॉर आपला हा फोर्स काय बघा, टी कॉस थिटा इंटू 2πr इज इक्वल टू रो πr²h G. ओके. तोच आता मी असा लिहितो, रो πr² Hg इज इक्वल टू टी कॉस थिटा 2πr. एक पाय जाईल, एक आर जाईल, बरोबर. म्हणजे काय मिळेल, रो RH हा 2t कॉस थिटा, आणि याच्यातील काय मिळेल, 2t कॉस थिटा हा रो RG इकडे येईल, म्हणजे R रो G. टी माहिती आपल्याला, पाण्याचं सरफेस टेन्शन माहिती असतं. थिटा, तर थिटा आपल्याला माहिती आहे, थिटा इज लेस दॅन 90 असेल म्हणजे ॲक्युटन आपल्याला माहिती आहे. क्वाड्रंट आपण मागच्या लेक्चरला पण बघितलं होतं. ऑल, इथं साईन कॉस टॅन काय असतात, पॉझिटिव्ह. इथं फक्त साईन काय असतो, पॉझिटिव्ह असतो, आणि कॉस काय असतो इथं, ऑल एस टी सी.
इथं टॅन पॉझिटिव्ह असतात. हे काय तुम्हाला मॅथ्सचे सांगतील. फक्त आपल्याला हे 2 क्वाड्रंटच बघू. हा थिटा जर लेस दॅन 90 असेल म्हणजे इथं ह्या पहिल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये मला सांगा कॉस काय असतो? पॉझिटिव्ह. कॉस जर पॉझिटिव्ह आला तर हाईटसुद्धा काय, हे सगळं पॉझिटिव्ह येणार आहे म्हणजे हाईट आपली काय मिळणार आहे? पॉझिटिव्ह. ओके, हे पॉझिटिव्ह असतं आणि हे निगेटिव्ह. बरोबर आहे. हे ॲक्युरेट अँगलसाठीला आहे. आणि जर ॲप्टिस अँगलसाठी काय असणार आहे? थिटा ग्रेटर दॅन 90 असतो. ग्रेटर दॅन 90 म्हणजेच सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन फक्त पॉझिटिव्ह आणि कॉस काय येतो? कॉस निगेटिव्ह येतो. म्हणजे हा जर निगेटिव्ह आला तर हाईटसुद्धा निगेटिव्ह येणार आहे म्हणजे लिक्विड काय येणार आहे? फॉल्स. ओके, आपण मागच्या व्हिडिओला पण बघितलं होतं. फक्त व्यवस्थित समजून घ्या. हा जो टी कॉस थिटा आहे तो फक्त हिता आणि हिता ॲक्ट होत नाही. पूर्ण जो मेनिस्कस आहे, हा जो मेनिस्कस आहे तुम्हाला दिसताना हाच पॉईंट दिसतोय म्हणजे सगळे पॉईंट्स आहेत लक्षात. हा जो मेनिस्कस फक्त तुम्हाला एवढं दिसतोय पण हा आणि हा दिसतोय, परंतु हे सगळे मेनिस्कसवरती जो व्हर्टिकल कंपाऊंड कोणता आहे तो टी कॉस थिटा आणि त्याची लेंथ काय असणार आहे? 2 पायर म्हणजे एवढा फोर्स व्हर्टिकल. त्या लिक्विडला कोणी वर उचलून धरलं ह्या लिक्विड कॉलमला तर ह्या फोर्सनी वर धरले. आणि खाली कोणता आहे? वेट. ओके, रो पायर स्क्वेअर एच जी. म्हणजे आत्ता हा लिक्विड कॉलम इक्लिरम काय आहे तर वरचा फोर्स एवढा आहे आणि खालचं वेट एवढं आहे. इक्वेट केलेलं आहे आणि आपल्याला इक्वेशन्स हाईट ऑफ लिक्विड कॉलम्स. ओके, ह्यात बघा कॉन्स्टंट कोण कोण असणार आहे? जे आपण लिक्विड वापरले ते सरफेस टेन्शन काय असणार आहे? कॉन्स्टंट. ओके, जे आपण लिक्विड घेतलेलं आहे त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असणार आहे? हा सुद्धा थिटा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअरसाठी काय असतो? कॉन्स्टंट असतो. आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये बघितलं आहे. नंतर रो डेन्सिटीसुद्धा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि जी आपण जिथे एक्सपेंड करतो आहे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथली पण काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे एच म्हणजे रेडियस कमी झाली त्या कॅपिलरी ट्यूबची की हाईट काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आपला तो पॉईंट आहे. जर एक्सपेंड आपण मूनवरती केला तर काय होईल? लिक्विड लेवल राईज होईल का फॉल्स होईल? विचार करा तुम्ही. ओके, हा जर एक्सपेंड आपण कुठे केला? मूनवरती, तर लिक्विड लेवल काय होईल? हेच घ्यायचं, वॉटरच घ्यायचं, हेच कॅपिलरी ट्यूब्स वगैरे, आणि मूनवरती गेल्यावर काय होईल बघा. ओके, विचार करा तुम्ही. समजलं? इथपर्यंत आपलं सरफेस टेन्शन म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आपण सरफेस टेन्शन. नेक्स्ट लेक्चरला थोडासा आपण वेगळा अभ्यास करणार आहे. आत्तापर्यंत लिक्विड रेस्ट होतं, आता लिक्विड काय होणार आहे? फ्लो होणार आहे. स्टॅटिक्स लिक्विडचा आपण स्टडी केला होता आत्तापर्यंत. आता लिक्विड काय होणार आहे? फ्लोचा. आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया. आता खूप इंटरेस्टिंग आहेत पुढचे सुद्धा पॉईंट्स. ठीक आहे, थँक्यू.